जानेवारी 2026 गुल्लकचा सीझन 4 पाहिला. सुंदर केलंय. एकदम म्हणजे असं टच होता हार्टला आपल्या, म्हणजे आपल्याच जीवनात घडणाऱ्या गोष्टी दिसतात आणि सगळ्यांनीच सुंदर ऍक्टिंग केलेली आहे आणि खूप मनाला भिडतं. थोडक्यात त्याच्यात थोडेसे ट्रबल्स यावाल्या सीझन मध्ये दाखवले, की प्रत्येक वेळेस त्यांच्यावर छोटी मोठी काहीतरी आपत्ती येते आणि ती कशी ते हसत खेळत निभवतात आणि शेवटी आणखीन इमोशन्स कसे घट्ट होतात आणि एकमेकांबद्दलचे विचार पुन्हा म्हणजे आपुलकी कशी जाणवते हे अजून स्पष्ट होतं. पहिल्या एपिसोडमध्ये नगर निगमवाला म्हणजे पैसेच खायचे असतात त्याला, उगीच नोटीस देऊन जातो की तुमचं घर इल्लीगल आहे, अवैध बांधकाम आहे, त्या बांधकामावर बुलडोझर चालेल वगैरे असं असतं. तर थोडक्यात आधी थोडेसे काय करावं काय नाही, शेवटी मुलंच सुचवतात की बाबा आजकाल सगळीकडे चालतं पैसे देऊन, आणि तो तसं बोललाच आहे त्या पद्धतीने, तर द्या. मग तो येतो माणूस घरी, तर देतात ते पैसे. पण ते म्हणतात पण आता त्याला उत्तर द्यायचंय नोटिसीला, तर काय द्यायचं? ते म्हणे तुम्हाला काय वाटेल ते लिहा. म्हणजे असं कसं, पैसे आम्ही दिले आता तुमची जबाबदारी लिहायची. म्हणजे शेवटी तो आपल्या टर्म्सवर त्याला लिहायला लावतो की नाही तूच हे केलं पाहिजेस आणि हे आम्हाला क्लिअर करून दिलं पाहिजे की आता आमचं बांधकाम अवैध नाहीये. नाहीतर मग म्हणे जो आलाय मोठा ऑफिसर, त्याला सगळेजण बुलडोझर ऑफिसर म्हणूनच ओळखत असतात, तर त्याच्या जवळ सगळा तुझा केसचा चिठ्ठा ओपन करेल. तर मग ते सॉर्ट होते. दुसऱ्या एपिसोडमध्ये तिची चेन, म्हणजे ती मंदिरात गेली असते आई, आणि तिची चेन हे कोणी म्हणजे 2 मोटरसायकलवर जाऊन ओढून देतात. मग हा मोठा तेच म्हणतो की नाही, म्हणजे आपण पोलीसमध्ये कंप्लेंट करू. आधी तर ती म्हणजे थोडीशी नाही काय करायचं वगैरे, पण मग हे लोक तिला तयार करून घेऊन जातात आणि हेच लोक बोलतात, ती काहीच बोलत नसते. शेवटी ती पोलीस ऑफिसर, लेडी पोलीस ऑफिसर म्हणते तुम्ही लोक बाहेर जा, मी बोलते तिच्याशी. आणि मग ती आईला समजवते की अरे विचार करा की आज तुमची फक्त चेन गेली, चेनवर भागलं. आता म्हणे आजकाल हे लोक काय वाटेल ते ब्लेड हे ते ठेवतात, जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाही. आणि तुमच्या एवढ्या चांगल्या मुलांमध्ये, नवऱ्यामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा जीव वाचला, एक चेन गेली तर काय म्हणेल, 10 चेन उद्या उभ्या राहतील. म्हणजे ती तिचं पुष्कळ काउन्सिलिंग करते आणि मग हसी खुशी ते लोक म्हणजे घरी येतात. म्हणजे त्याच्यावर पण मात करतात त्या चेनच्या याच्यावर. आता आणखीन एका एपिसोडमध्ये त्याचा एक हा म्हणजे एमआर असतो ना मोठा, तर म्हणजे जे डॉक्टर्स असतात त्यांना भेटायचं तर असतंच, पण त्यांना थोडीशी अशी जरा चिरीमिरी, म्हणजे तुमच्याकडे आम्ही हे लावून देतो, तुमच्याकडे आम्ही ते लावून देतो, हे बसवून देतो, ते बसवून, असं करून जरा त्यांचं मन जिंकून आणि मग जरा प्रमोशन वाढवायचं. तर असं त्याचा जो बॉस असतो मोठ्या मुलाचा, तो त्याला असं शिकवत असतो. त्या बराच वेळ हा बाहेर बसला असतो, डॉक्टर काही त्याला आत बोलवत नाही. मग तेवढ्यात तो येतो बॉस त्याचा आणि मुलाचा, आणि म्हणजे तो डेमोच करून दाखवतो की कसं पुडिया देऊन आत घुसतो तो. मग डॉक्टरला म्हणतो अरे आपको ये बैठा देंगे, ये अच्छा काम कर रहा है की नाही, म्हणजे कशा पद्धतीने बोलायचं, कसं करायचं ट्रेनिंग. आणि बाहेर आल्यावर म्हणतो की अशा पद्धतीने करायचं असतं. आणि मग तो सांगतो पुढच्या वेळेस की आता एक डेंटिस्ट आहे, ती पण आपलं नवीन क्लिनिक ओपन करणार आहे, तर तिथे पण बघ असं काय. मग एका एपिसोड मध्ये हा छोटा कबाडीचं दाखवलंय की पाणी जाणार असतं म्हणून मग सगळ्या गोष्टी भरून ठेवा, पण तेवढ्यात जातच पाणी. मग ते म्हणतात अरे आपण आपल्याकडे एक ड्रम आहे ना मोठा, कुठे येतो? मग त्याच्यामध्ये सगळं कबाडीचं सामान असतं, तर मग ते काढायचं.
मग ते विकायचं. तर त्याच्याकरता हा स्पेशली एका आपल्या मित्राच्या ओळखीने कबाडी घेऊन येतो. कारण ह्याचा एक मित्र असतो सूर्यनारायण, त्याला एका मुलीला भेटायला जायचं असतं. तर ह्याला पण बरोबर चालायला म्हटलं असतं, पण मग पैसे पाहिजेत खायला प्यायला हॉटेलमध्ये. मग ते कुठून आणायचे? तर आधी हा प्रयत्न करतो गुल्लकमधनं काढायचा, किल्ली पण घेतो, कपाटातनं घ्यायची का वगैरे वगैरे. तर इनडायरेक्टली वडील असेच जुन्या याच्यात सांगतात की तुम्ही माझे पोरं किती चांगले आहात. पूर्वी नाही तर जे म्हणजे ज्यांचे संस्कार नसतात घरात ते कसे वागतात, कसे चोऱ्या करतात घरातच म्हणजे वगैरे. तर बघा जरा थंड पडतो. मग ते भंगारवाल्याकडनं जे पैसे, ती मजा दाखवली आहे. म्हणजे आधी तर बोलवतात, पण मग हे पण ठेवून द्या, ते पण ठेवून द्या. आपलं मन कसं मानत नाही, हे पण पाहिजे वाटतं, ते पण पाहिजे वाटतं. असं करत शेवटी म्हणजे जातं ते भंगार. पण थोडक्यातच हे होतं आणि मिळतात त्याला पैसे. तर हा जातो आपल्या मित्राबरोबर तिथे. तर तिथे त्याची अ, त्या मित्राच्या गर्लफ्रेंडची मैत्रीण पण येते आणि तिचं आणि मग ह्याचं जरा छान जमतं. म्हणजे फ्रेंडशिप, असे गप्पा वगैरे खूप मारतात. हे लोक असे सेल्फी वगैरे पण घेत असतात. तर तेवढ्यात त्यांच्या त्या मोहल्ल्यामधला एक कुठेतरी ज्ञानी असतो, तो बघतो यांना, घरी येऊन चुगली करतो की तुमचा मुलगा काही शाळेत जात नाही किंवा शाळेनंतर काही त्या अभ्यासाला पण नाही, तो बाहेर त्या हॉटेलमध्ये वगैरे मजा करतो. आणि त्याच दिवशी म्हणजे यांना काही कल्पना नसते. तर ह्यांनी मस्त कटहलची सब्जी वगैरे म्हणे गरम गरम. आणि आता मुलं मोठी झाली आहेत, सारखंच म्हणे त्या दोघांची भांडण होतात रूमवरून आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून. कारण ह्यांनी जॅकेट मना केलं असतं मोठ्या भावाने छोट्याला, पण ह्याला त्या म्हणजे मुलीला भेटायला जायचं असतं, तर ते जॅकेट बिकेट घालून जायचं असतं म्हणून हा गेला असतो. मग आल्यावर त्या दोघांचं खूप भांडण झालेलं असतं. तर त्याच दिवशी यांनी ठरवलं असतं खरं तर की मस्त आज संध्याकाळी त्यांना सरप्राईज द्यायचं की दोघांना आपण वेगळ्या रूम देऊ आणि म्हणजे ही देवाची रूम रिकामी करून ती छोट्याला देऊ असं. पण मग ते सगळंच गडबड होते. ह्याचं पण मोठ्याचं आपल्या याच्याशी भांडण होते, वाद होतो जरा बॉसशी. आणि म्हणजे तो गेला असतो हिला डॉक्टरकडे फुलं वगैरे घेऊन त्यांच्या याला. पण त्यांच्याकडे ऑलरेडी एक त्यांचा जो असिस्टंट कम ऑलराऊंडर असतो, त्यांनी सगळंच बसवलं असतं, पाण्याचं हे म्हणजे बसणार असतं, फॅन हे ते. आणि त्यांच्याकडे बसवायला काहीच राहिलं नसतं. तर हा बॉस जरा चिडतो की मी तुला कधीपासून म्हणतो की फॉलोअप कर तू, पण तू काहीच हे केलं, तू अगदी 11th आवरला गेला. तर मग आता काय करायचं? तर त्या मोठ्याचा एक मित्र असतो, तो म्हणतो माझी एक मैत्रीण आहे, तर तिच्या वडिलांचं हे सगळं सप्लाय करायचं आहे, तर त्यांच्या ह्याच्यातनं मी तुला दिलवू शकतो. मग तो मुद्दामून रात्री त्या गोडाऊनमध्ये घुसतो. अशी तोडफोड वगैरे अशी केलेली दाखवली आहे, म्हणजे चोरी झाली यांच्याकडनं. तिथं तिथनं त्यांनी वॉटर फिल्टर हे केलेलं म्हणजे सगळे तिथून ते सामान सगळं त्यांच्याकडे सप्लाय येणार असतो डेंटिस्टकडे. त्याच्यामुळे मग ते सगळं झाल्यामुळे ते येऊ शकत नाही. मग हा दुसऱ्या दिवशी तर हे रात्री मग यांची वादावादी वगैरे सगळी झालेली असते. आणि ही म्हणजे हे लोक जेव्हा सेल्फी वगैरे काढत असतात, त्या ज्ञानीने जाऊन घरी चुगली केली असते. आणि त्याच दिवशी रात्री बसून त्यांनी लव्ह लेटर लिहिलं असतं आपल्या मित्राकरता. वडिलांना तेही सापडतं. आणि ते असे थोडेसे नॉवेल्स वगैरे पण खराब, असे जरा थोडेसे यंग मुलं वाचतात वगैरे असे. तर मग ते त्याला रागाच्या भरामध्ये आधी बोलतात आणि एक थप्पड मारतात. तर हा रागारागाने निघून गच्चीवर जातो. तर हे म्हणतात आपलं काय चुकलं, आपण म्हणजे आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे होतं असं तसं. आणि पण मग आता इकडे ह्याचा मित्र ते तोडफोड करून गेला असतो, तर मग हा पोचतो सकाळी त्यांच्याकडे मुद्दामूनच की मी संध्याकाळी येऊ शकणार नाही, तुम्ही मला बोलवलं होतं ओपनिंगला, पण मी तुम्हाला आत्ताच कॉंग्रॅच्युलेट करायला आलो वगैरे. आणि मुद्दामून ती म्हणते मग हे घे मिठाई खा, चहा पाणी काही पाहिजे का? म्हणतो नाही, मला फक्त एक ग्लास पाणी पाहिजे, मुद्दाम म्हणतो. तर तिथे कूलरच नसतो बसवलेला. मग हा तिथे कूलर बसवतो. म्हणजे थोडक्यात त्यांना जे पाहिजे असतं ते सगळं करतो. पूर्ण वेळ तिथेच थांबून आहे. तर लगेच तिचं इम्प्रेशन हे होतं आणि ती तर लगेच त्याचा नंबर वगैरे लिहून घेते. मग ते बघून त्याचा बॉस पण खुश होतो आणि त्या ह्याच्यामध्ये त्याला बोनस म्हणून गोव्याच्या ट्रिपचं 3 दिवसांचं फ्री हे देतो.
कुपन 2 जणांकरता. आणि मग हा असा खुशी खुशी घरी आला असतो आणि याला कळतं की हे वडला म्हणजे असं असं त्याचा लव्ह लेटरचं वगैरे सगळा किस्सा झालाय आणि तो वरती बसलाय. तर तेवढ्यात त्यांची ती पडोसन बिट्टूची आई येते आणि म्हणते की बिट्टूला काय अमनला काय पाहिजे होतं, माझ्याकडनं 500 रुपये कुठे कशात कमी पडत होते, घेऊन गेलाय. म्हणे नाही, तू तर वर बसलाय. ती म्हणे नाही, तो गेला म्हणे बिट्टूला घेऊन कुठेतरी. एकदम ह्यांना म्हणजे ते स्ट्राईक होतं की अरे बापरे, हा आता जीवाचं काही करतोय का, का काही म्हणजे का घर सोडून गेला काय. तर मग हा मोठा भाऊ त्याला तो म्हणतो, आप लोग बैठो, मैं देखता हूँ, म्हणजे टेन्शन नका घेऊ, मी घेऊनच येतो त्याला. आणि मग तो मागे जातो, पूर्ण शोधतो सगळीकडे, जिथे जिथे पॉसिबिलिटीज असतात तिथे. आणि त्याला मग स्टँडवर सापडतो तो. तर म्हणतो, कुठे जाणार आहेस तू? तर म्हणे, जाईन कुठे, हरिद्वारला जाईन म्हणे, तिथे फॉरेनर्स खूप येतात, तिथे त्यांना योगा शिकवीन, मी शिकीन. तर हा मग म्हणतो, हे घे जॅकेट म्हणे, तुला पाहिजे ना, तिथे खूप थंडी असते. म्हणजे असं थोडंसं वातावरण हलकं करून त्याला म्हणतो, अरे आई वडील म्हणजे सगळीकडे जग राहते, चुकलं तर आई वडील रागवतात, मारतात. कोणता मुलगा आहे की ज्याने आपल्या आई वडिलांची थप्पड नाही खाल्ली. चल म्हणे घरी येतो, सॉरी म्हण. आणि म्हणे इगो आई वडिलांना नाही दाखवायचा, बाहेरच्या जगाला इगो दाखवायचा असतं, आई वडिलांसमोर काही इगो असं. म्हणजे त्याला चांगल्याने समजवून आणि म्हणतो, तू लव्ह लेटर ते एकदम मस्त लिहिलंय वगैरे असं करून त्याला घेऊन येतो घरी. मग वडील म्हणतात की, मग घरी येतात सगळेच शांत असतात. वडील म्हणतात, मला म्हणजे आधी त्याला विचारतात कुठे सापडला हा काय. मग सांगतो की त्याला हरिद्वारला जायचं होतं असं तसं. तर वडील म्हणतात, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. तर म्हणे की, मी कधीपासून म्हणजे विचार करत होतो की तुम्ही आता दोघं मोठे झाला आहात आणि तुम्हाला वेगवेगळ्या खोल्या पाहिजे, म्हणून ही छोटी रूम देवाची छोट्या करता आणि तुला मग ही एकटी रूम देणार होतो. पण आता मी विचार करतोय की जर चांगली किंमत आली तर हे घरच आपण विकून टाकू आणि छान 3 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट घेऊ, ज्याच्यात बाल्कनी पण असेल, असं असेल, या होत्या असं म्हणतो होतं. तर एकदम हा छोटा इमोशनल होतो. सॉरी पप्पा, सॉरी. म्हणे, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, माझं असं काही नाहीये आणि तुम्ही असं का वेगळंच बोलून राहिले, तुम्ही तर कधी असं बोलत नाही. तुम्ही आमचे तेच पापा राहा, आम्हाला कुठे जायचं नाही, आम्हाला आहे ते घर. म्हणजे दोघंही मग एकदम हे म्हणतात. तर मग म्हणाले की नाही नाही म्हणे, तुम्ही म्हणजे खरंच आमच्याकरता काय आहात तुम्हाला माहित नाही. हा म्हणतो, नाही सॉरी बाबा, मी चुकलो, मी असं करायला नको होतं. आणि मग अं, हा म्हणतो की ठीक आहे, तुला त्यामुळे आपण इथेच आनंदात राहू, काही घर विकायचं नाहीये, सगळं आपलं नगर निगमचं पण क्लिअर झालंय, सगळं क्लिअर झालंय. आणि काही नाही म्हणे, आपल्या घरात जितकी मजा येते तेवढी अजून कुठे नाही. आपले पडोसी, बिट्टूची मम्मी, त्याचा मित्र, मोठ्याचा, सगळे मिळून मस्त एन्जॉय करतात. म्हणजे कसे असले तरी शेवटी पडोसी मित्र हेच आपल्याला इथे महत्वाचे आहेत आणि आपला परिवार महत्वाचा आहे. मग ते सगळे मस्त बसून एन्जॉय करतात, चहा पितात आणि म्हणजे सगळे गेले शिकवे मनातले दूर होऊन जातात. आणि अशा पद्धतीने तो एपिसोड हॅप्पी एंडिंग मध्ये संपतो. छान आहे, खूप सुंदर.